प्रभाग क्रमांक 11 मध्ये एजाज सय्यद उर्फ एजाज चिच्ची हेच भावी नगरसेवक असतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। तर पाहूया त्या बातमीचं सविस्तर वृत्त। नागरिकांच्या आग्रहाखातर मी मनपा निवडणूक लढवणारच, एजाज सय्यद उर्फ एजाज चिच्ची। एजाज सय्यद यांचा निवडणूक खर्च देखील नागरिक स्वतः लोकवर्गणीतून करणार। नगर शहरातील प्रभाग 11 मध्ये एजाज सय्यद उर्फ एजाज चिच्ची यांची मोठी लोकप्रियता। एजाज सय्यद उर्फ एजाज चिच्ची यांनी मनपा निवडणूक लढवण्यासाठी नागरिक आग्रही। एजाज सय्यद यांचा दबदबा, अनेक जण घेणार त्यांचा धसका, नगर शहरात चर्चा सुरू। प्रभाग 11 मध्ये एजाज सय्यद उर्फ एजाज चिच्ची हेच भावी नगरसेवक असतील, नागरिकांचा विश्वास। अहिल्यानगर शहरातील प्रभाग 11 मधून सामाजिक कार्यकर्ते एजाज सय्यद उर्फ एजाज चिच्ची हे मनपा निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास शिक्कामोर्तब झालंय। राजकारणात मुरलेले व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते एजाज सय्यद उर्फ एजाज चिच्ची हे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। एजाज सय्यद हे नगरच्या राजकारणात सक्रिय होत असून प्रभाग 11 मधील नागरिकांची इच्छा आणि आग्रहाखातर एजाज सय्यद हे मनपा निवडणूक लढवणार आहे। तर एजाज सय्यद हे देखील आता या प्रभागातून खुल्या पुरुष गटातून निवडणूक लढवण्यास ठाम आहे। अहिल्यानगर शहरातील प्रभाग 11 मध्ये एजाज सय्यद यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे। तसेच या ठिकाणी एजाज सय्यद यांचा दबदबा असल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 11 मध्ये एजाज सय्यद हेच भावी नगरसेवक असतील असा विश्वासही या प्रभागातील नागरिकांना आहे। इतकंच नव्हे तर एजाज सय्यद यांनी मनपा निवडणूक लढवावी आणि यासाठी होणारा खर्च देखील या प्रभागातील नागरिक स्वतः लोकवर्गणीतून करण्यास तयार आहे। एजाज सय्यद हे उच्च शिक्षित असल्याने तसेच त्यांनी प्रत्येक समाजासाठी केलेलं सामाजिक काम याचा त्यांना मनपा निवडणुकीत मोठा फायदा होऊ शकतो। ते नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत गेले तर विविध विकास कामे मार्गी लागतील। तसेच प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या देखील ते चांगल्या प्रकारे सोडवतील याची खात्री प्रभाग 11 मधील नागरिकांना आहे। आणि त्यामुळेच एजाज सय्यद यांनी मनपा निवडणूक लढवावी यासाठी प्रभागातील नागरिक त्यांच्या पाठीशी उभे आहेत। पण असं असलं तरी मात्र एजाज सय्यद हे आता नगरच्या राजकारणात उतरणार असल्याने अनेक जण धसका घेणार असल्याची चर्चा सध्या नगर शहरात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।